माझ्यामध्ये आणि नानामध्ये एक 15-20 दिवसापासून बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू होती आणि ही चर्चा सुरू होत असताना आपल्या मतदारसंघामध्ये आपण पर्याय देत असताना सर्वभौम किंवा सर्वानुमते आपल्या आपल्यामध्ये विचार करून विचार विमर्श करून याच्यामध्ये कुठेतरी भूमिका घ्यायला पाहिजे। पण ही भूमिका घेत असताना शेवटी पक्षाचा कौल घेणं हे पण महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मागचे 15 ते 20 दिवस आम्ही पक्षाच्या नेतृत्वाला भेटत होतो। मी याच्यामध्ये माझी भूमिका ही कायमच पहिले महायुतीचा आपला उमेदवार इथं विजयी झाला पाहिजे। आपली भारतीय जनता पक्षाची जी शिकवण आहे की पहिले राष्ट्र मग पक्ष आणि मग आपण स्वयं, आणि याच्यामुळे खाली जेव्हा संभ्रम आणि खाली वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये दूषित होत असताना मी पक्षाकडे ही मागणी केली की बाबा आम्हाला वरिष्ठांनी एकदा दोनदा आम्ही त्यांना भेटल्यानंतरही वरिष्ठांकडनं आम्हाला सिग्नल मिळत नव्हता, पण पक्षाचं हित इथं आपल्या मतदारसंघाला आमच्या परिवारामध्येही चर्चा झाली। मागच्या 2 वेळेस मी इथं प्रतिनिधित्व करत असताना नानाने पण तिथे मोठं मन केलं होतं आणि यावेळेस विधानसभेला उमेदवारी करत असताना मी पक्षाला विनंती केली की मला उमेदवारी यावेळेस न करू देण्याची पक्षाने मुभा द्यावी आणि मी केदार नानाच्या नावाची तिथं पक्षाकडे शिफारस केली। पण ह्या पक्षामध्ये आमच्याकडे एक पार्लिमेंटरी बोर्ड असतं। ह्या पार्लिमेंटरी बोर्डमधनं जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत मला एकट्याला किंवा नानाला हा निर्णय घेणं आम्हाला पक्षाची शिस्त आहे आणि त्याच्यामुळे काल जेव्हा आम्ही वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांची चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांनी मला ही मुभा दिली की ठीक आहे, यावेळेस तू उमेदवारी नाही केली तरी चालेल, याच्या पुढचा निर्णय जो आहे पक्ष संघटना हा पार्लिमेंटरी बोर्डमध्ये तिथं घेईल, मी माझ्याऐवजी नानाला उमेदवारी द्यावी अशी पक्षाला भूमिका स्पष्ट केलेली आहे। 1-2 दिवसामध्ये जेव्हा केव्हा उमेदवार याद्या जाहीर होतील त्यावेळेस पक्ष आम्हाला इथं उमेदवार देईल। ही काय मी सांगितलं म्हणून होतं असं नाहीये, पण ह्या पक्षाची रचना आहे। कडे नानाच्या नावाची मी जी शिफारस केलेली आहे पक्ष नेतृत्व त्याची योग्य तो विचार करेल आणि उमेदवारी देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। पुढे चालून भविष्यामध्ये आपल्या सर्वांना एकत्र राहून काम करून हे इलेक्शन आपल्याला, मला तर खात्री आहे की महायुतीचा उमेदवार एवढ्या लोकसभेच्या मोठ्या विरोधातल्या वातावरणामध्ये पण आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 18 ते 20 हजाराचं जे मताधिक्य होतं, या विधानसभेला हे मताधिक्य 50 हजारापेक्षा जास्तच हे आपल्याला इथं मिळेल याची माझ्याही मनामध्ये खात्री आहे। आणि त्याचबरोबर आता मलाही या गोष्टीची आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना असेल किंवा सर्व नेत्यांना या गोष्टीची मलाही खात्री द्यावीशी वाटते की मी जरी ह्या विधानसभेच्या रणांगणामध्ये जरी नसलो तरी मी चांदवड देवळा विधानसभा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मी त्याच पद्धतीने काम करत राहणार आहे। समाजामध्ये असेल, आपलं काम असेल, पक्षाचं काम असेल, मी आत्ताच्या विधानसभेमधनं बाजूला आहे। मी काही माझ्या दैनंदिन कामापासून किंवा पक्षाच्या कामापासून किंवा आपल्या मतदारसंघापासून बाजूला जात नाहीये, कारण 1-2 दिवसापासून मलाही काही फोन यायला लागले की दादा नाशिकमध्ये उमेदवारी करू नका, दादा इकडे करू नका। हे सगळे संभ्रम आणि ह्या सगळ्या वावड्यांना कुठेतरी पूर्वविराम मिळायला पाहिजे। मी आपला मतदारसंघ सोडून कुठेही जात नाहीये, पण ह्या इलेक्शनमध्ये पक्षाकडे आम्ही मागणी केल्या असल्याप्रमाणे महायुतीचा जो कोणी उमेदवार राहील त्या उमेदवाराच्या मागे आपल्या पक्षाची ताकद, माझी स्वतःची ताकद आपण भरभक्कमपणे उभी ठेवू आणि महायुतीचा उमेदवार 23 तारखेला 23 नोव्हेंबरला आपण विधानसभेमध्ये पाठवू एवढी आपल्या मार्फत मी सर्व जनतेला विनंती करत आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनोने, चांदवड।